मित्रांनो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खूप सारे गडकिल्ले आहेत. अशाच गडकिल्ल्यांच्या यादीमध्ये काही अपरिचित किल्ले देखील आहेत. चला तर मग आज भेट देऊया सांगली जिल्ह्यातील रामदुर्ग नावाच्या किल्ल्याला. तर मित्रांनो, जत आहे. जर या जत शहराच्या बरोबर तहसीलदार कार्यालय आहे. तर तहसीलदार कार्यालयापासून सरळ एक रस्ता गेलेला आहे रामपूर या गावासाठी. तर रामपूर गावाच्या वरतीच हा रामदुर्ग नावाचा किल्ला आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहे आणि पाठीमागे दरवाजा पाहू शकता. तर चला आपलं दुर्गदर्शन चालू करूया. मित्रांनो, रामदुर्गाच्या पायथ्यालाच भग्न अवस्थेतील नंदीचे आपल्याला दर्शन होते आणि त्याच्या समोरच झेंडा बुरुज आजही आपले अस्तित्व टिकून उभा आहे. किल्ल्याचे असणारे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आणि कमान आजही बऱ्यापैकी शाबूत आहे. मित्रांनो, या हेमाडपंथी शिव मंदिरामध्ये बऱ्यापैकी सुंदर काम केलेले दिसते. पूर्वी या मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग होते. मित्रांनो, या मंदिराच्या सभामंडपाचे अवशेष आपल्याला किल्ल्यावर संपूर्णरित्या विखुरलेले पाहायला मिळतात. झेंडा बुरुजावरून किल्ल्याखालचं गाव म्हणजेच रामपूर आणि आजूबाजूचा परिसर नजरेत येतो. हा किल्ला विजापूरचे सरदार डपळे यांनी 17व्या शतकामध्ये बांधल्याचा उल्लेख मिळतो. तर मित्रांनो, कसे वाटले रामदुर्ग किल्ल्याचे दूरदर्शन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
मित्रांनो, सहसा अशा किल्ल्यांवरती जास्ती म्हणजे ट्रेकर्स किंवा जास्ती भटके जात नाहीत, कारण खूपच आडवाटेचा किल्ला आहे आणि सांगली कोल्हापूर या भागामध्ये जास्ती म्हणजे मुलं पण फिरत नाही जास्ती. तर बघा, वेळ मिळाला तर नक्की एकदा सांगलीमध्ये या. भोपाळगड, परत कोळदुर्ग आणि रामदुर्ग, अशी 3 किल्ल्यांची साखळी आपल्याला नक्कीच करता येईल एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये. 2 दिवसामध्ये जर प्लॅन करायचा असेल तुम्हाला 2 दिवसासाठीचा, तर जुनापणा, रामदुर्ग, कोळदुर्ग आणि बानुरगड म्हणजे भोपाळगड 4 किल्ले तुमचे आरामात होऊ शकतात. शिवाय सांगलीचा किल्ला आहे, गणेशदुर्ग, मिरजचा आहे. तर तुम्ही 2 दिवसासाठी बऱ्यापैकी प्लॅन तुमचा होऊ शकतो 2 दिवसासाठी. तर मित्रांनो, असेच अपरिचित किल्ल्यांचे, गड किल्ल्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.